मित्रांनो, गाडीचं पोट भरून आता आपण निघालो कशेडी पोलादपूरच्या दिशेने. आता थोडा वेळ पोलादपूरनंतर कशेडी घाटाला सुरुवात. आपण पोचलो पोलादपूरच्या जवळ. लेफ्टने गेलो तर पोलादपूर डेपोला जातो आपण आणि सरळ पोलादपूरच्या 5 पुलांच्या खालून, म्हणजे थोडक्यात भुयारी मार्ग समजा, पोलादपूर आपण क्रॉस करूया. ही आली पोलादपूरची ब्रिज आणि ह्याच्या पुढे आता तुम्ही आपल्या कशेडी घाटाच्या नजाऱ्याची मजा घ्या. मित्रांनो, आता इथून तुम्हाला राईट साईडला जो दिसतोय ना, तो कशेडी घाटात जाणारा रस्ता आहे. म्हणजे कशेडी घाटावरनं खाली ह्या रस्त्याला जॉईंट होईल. बहुतेक लेफ्ट साईडनी काहीतरी परत जायला पण काहीतरी जॉईंट असेल का, अजून काय एवढं आयडिया नाही आपल्याला. पण हे ते ब्रिज आहे ज्याच्यावरनं आपण कशेडीला जाणाऱ्या टनलला जॉईंट होतो, जे मध्ये अनकम्प्लिटेड होते ते बऱ्यापैकी झालं आहे. राईट साईडला पण काम चालू आहे. असं सगळं आहे. हा जो आता समोर ब्रिज दिसतोय तो तयार झाला आहे. ह्याच्या अगोदर मी जेव्हा दिवसा आलो होतो त्याच्या खालून येणं जाणं चालू होतं आणि लेफ्ट साईडचं ब्रिजचं अजून काम बाकी आहे. असं सगळं आहे. आता पुढे जाऊन बघूया. आपल्याला बहुतेक पुढे जाऊन 2 लेन लागतील. ह्या ब्रिजचं काम अजून झालेलं नाही आहे. लेफ्ट साईडला दिसतोय तुम्हाला आणि खालून यायला जायला रस्ता आहे आणि इथे पुढे आल्यानंतर आपल्याला 2 लेन चालू होतात. आता पुढेपर्यंत जाऊया आपण कशेडी घाटापर्यंत, कशेडी टनलपर्यंत. आता आपण पोचलो आहे कशेडी टनलमध्ये, म्हणजे कशेडी टनलच्या इथे, बोगद्याच्या इथे. आता ह्या कशेडी टनलच्या बोगद्याची तुम्ही मजा घ्या. 1-2-2.5 मिनटं जातील हा बोगदा क्रॉस व्हायला. आता आपण पोचलो आहे अनुसया हॉटेलजवळ, जिथे कशेडी घाटाचा एंड होतो, म्हणजे समाप्त होतो. आणि इकडे मुंबईला जाताना कशेडी घाट चालू होतो अगोदरचा.
टनल बनवायच्या अगोदरच्या वेळेसचा. आणि आता हे वरतून चालली आहे कोकण रेल्वे. कोकण रेल्वेची मजा घ्या तुम्ही, मस्त वाटते एकदम कोकण रेल्वे वरतून जाताना. आता आपण आलो आहे भरणा नाक्याच्या जवळ. आता पुढे लवकरच येईल भरणा नाक्याचं ब्रिज. मित्रांनो, आता आपण आलो आहे खेड रेल्वे स्टेशनच्या जवळ. बाहेर माणसं भरपूर उभी आहेत एस टीची किंवा इतर वाहनांची वाट बघायला. बहुतेक आता ट्रेन येऊन गेलेली असेल, कुठची ट्रेन माहिती नाही. आणि हे बघताय राईट साईडला ते आपलं खेड स्टेशन. आता आपल्याला पुढे भोसते घाट लागेल. भोसते घाट म्हणजे टर्नाचा हा बघा आपला. त्या साईडनी मुंबईकडे जाताना स्पीड ब्रेकरचा घाट, भरपूर स्पीड ब्रेकर आहेत तिथे. चला आता आपल्याला येईल लोटे वगैरे, MIDC वगैरे येईल पुढे. तर पुढे असेच आपण भेटत राहूया. खाली पण असं कसं गेलो तो मागचा, कसं बाय तिकडे गेला तो. अच्छा, वरती चढत असताना मागे गेलो. घ्यायला सांगितलं त्याने, घ्यायला त्याला, तुला नाही पाठवायला. मित्रांनो, आता आपण आहोत परशुराम घाटात. लेफ्ट साईडला इथे परशुराम मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. आणि आता पुढे आपली जी काय म्हणतात वाशिष्ठी नदी दर्शन वगैरे हे आपल्याला दिसत आहे. तर आता हा घाट काय जास्त मोठा नाही आहे. आपण भेटूया आता चिपळूणात पोचेपर्यंत तुम्ही ह्या परशुराम घाटाची नजाऱ्यांची मजा घ्या. पाश्चात्य गाडीचा फोटो काढला होता, पाय तुटून. एका फवार मारतात की थांबलो होतो. पाईपलाईन फुटली असं. काही जोगच आहेत नाही ऐकण्यासारखे. बहादूर शेख नाका कुठे गेला पावसावर ना, कशात निघालाय. चिपळूणच्या ब्रिजची अपडेट द्यायची म्हणजे पुढे बघा समोर मोठीचे म्हणजे असे पिलरच्या वरती असं ब्रिजसाठी हे होतं ना, लांब लचक असं काय म्हणतात त्याला, बेस. त्या टेक्निकली नाव आपल्याला माहिती नाही, पण ते काहीच नव्हतं. मी लास्ट टाईमला जेव्हा गेलो होतो तेव्हा काहीच काम नव्हतं. ते काम मला होताना दिसलं. म्हणजे इथे 2 पिलर गेले, आता इथे पुढे पण 2 पिलरचं तसंच काम चालू दिसतंय मला. टेक्निकल वर्ड्स नाही लक्षात येत आहे माझ्या, पण ते बघा तुम्ही, माणसं पण दिसत आहेत त्याच्यावरती. म्हणजे ॲटलिस्ट ब्रिजचं काम चालू झालं आहे बऱ्याच टायमानंतर. हे बघा इथे पण काही बनवून तयार झालेलं आहे. असं सगळं आहे. चला आपण जाऊया आता पुढे सावड्याच्या दिशेने.
मित्रांनो, आता आपण पोचलो आहे कामते या गावात. आता पुढे कामते हा घाट येईल आणि आता तुम्ही परत ह्या कामते घाटाची नजाऱ्याची मजा घ्या. जास्त घेत नाही कारण बिरवून टाकतो बेकार आहे शब्द होता. सावर्डा 1227. बॉडीच पळाली. सावर्डे गेल्यानंतर आम्हाला लागला सिंगल लेन, म्हणजे एकाच लेनवरनं आवन जावन चालू होती आणि राईट साईडच्या ह्या पर्टिक्युलर पॅचमध्ये काहीच काम झालेलं दिसत नव्हतं. फक्त एकच लेन ॲक्टिवेट आहे आणि त्या साईडला अजिबात काही काम नव्हतं असं होतं. आता पुढे बघूया कुठे कुठे काम चालू आहे, कुठे रस्ता खराब आहे, ते आपण सगळं बघत जाऊया. आरवली क्रॉस करून आम्ही आता पोचलो आहे तुरळ या गावी. इथून कडवईला जायला पण रस्ता आहे. इथपर्यंत आम्हाला सिंगल लेनच भेटली आणि सेकंड लेनचं काहीच काम होताना आम्हाला दिसलं नाही. आता याच्या पुढे बघूया आपण तुरळच्या नंतर रस्ता कसा आहे तो. तुरळगाव गेल्यानंतर आम्हाला लेफ्ट साईडला दुसऱ्या लेनचं काम चालू असताना दिसलं. म्हणजे मशिनरी पण होत्या, असं माणसं पण होती, काम चालू आहे. आणि गोनपाटे पण टाकून त्याच्या पुढचा पण पट्टा बऱ्यापैकी तयार झालेला दिसतो आहे. आता मध्येच जर कुठे नसेल ते तुम्हाला दाखवतो मी. बराच पॅच गेल्यानंतर मध्ये इथे लेफ्ट साईडला काही काम झालेलं दिसत नाही आणि माणसंही कोण नव्हती. पण बराच पॅच गेल्यानंतर पण परत पुढे मला वाटतं काम चालू दिसेल असं आहे. बघूया हा असा रस्ता कुठपर्यंत आहे ते. ह्या गावांची नावं मला का माहिती नाही आहेत, पण लेफ्ट साईडला कुठे बेस टाकून आहे, कुठे काय माती उकरलेली आहे, कुठे खडी टाकलेली आहे, असा सगळा प्रकार रस्त्यावरती लेफ्ट साईडला दिसला. आणि ह्या पर्टिक्युलर पॅचपासनं परत चांगला रस्ता चालू झाला
आणि हा पॅच भरपूर मोठा होता. लेफ्ट साईडला तुम्ही बघताय पाणी वगैरे मारतायत ते आपलं बारदानं वगैरे टाकून. असा खूप मोठा पॅच जवळपास तो रेडी झालेला आहे ह्या पर्टिक्युलर स्पॉटपर्यंत. ह्या गावाचं नाव काय मला कळत नाही आहे, म्हणजे इथे काय बोर्ड बघतोय मी, पण कळलं तर सांगेन. पण हा छोटाच पॅच आहे. इथून मला वाटतं हां पुढे हा जो राईट टर्न दिसतोय ना तिथपर्यंतच आहे. तिथून पुढे परत चांगला रस्ता दिसतोय आणि मला वाटतं ती लेफ्ट साईडची जी लेन आहे ती पण लवकरात लवकर ॲक्टिवेट होईल, म्हणजे येण्या जाण्यासाठी तयार राहील. आत्ता आपण पोचलो आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या अगोदरच्या एका पेट्रोल पंपावरती. नाव मला पर्टिक्युलर काय आठवत नाही आहे, पण खूप जुना पंप आहे आणि इथे CNG पण भेटतं. चला आपण परत एकदा CNG भरून घेऊया. संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या अगोदरचा जो पेट्रोल पंप आहे ना तिथपर्यंत दोन्ही लेन तयार झालेत. तिकडे पुढेपर्यंत मध्ये मध्ये तिथे दाखवलं ना काम चालू आहे, तिथपासून चालू आहेत. आता येईल संगमेश्वर. वाजलेत बरोबर 1 वाजायला काही मिनटं बाकी आहेत. चला तर भेटत राहूया. ती तेवढी माता फुकट गेली. मित्रांनो आता राईट साईडला तुम्हाला दिसतोय ना रस्त्यावरती गेलाय ते आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशन. बहुतेक खेडला जी गाडी आली होती आणि माणसं भरपूर होती ना तशीच माणसं या रेल्वे स्टेशनच्या बाहेर आम्हाला बसची किंवा इतर वाहनांची वाट बघत असतात. माणसं डायरेक्ट पुलावर ना तिकडे शास्त्री पूल. संगमेश्वर बस डेपोच्या अगोदर जे शास्त्री पूल येतं ना त्या पुलाचं पण काम बऱ्यापैकी, म्हणजे त्याच्या अगोदरच्या रस्त्यांचं वगैरे बऱ्यापैकी झालं आहे. लेफ्ट साईडला तुम्ही बघताय एक रस्ता बनवून तयार आहे आणि आता आपली गाडी जाईल शास्त्री पुलावरनं आणि बाजूला त्याच्या जुना पूल पण आहे. इथे थोडेसे डायव्हर्शन वगैरे आहेत पण काम चालू आहे. आता आपण आलो लेफ्ट लेनमध्ये गोव्याकडे जाणाऱ्या. पण आहे थोडासाच पॅच आहे, तो लवकरात लवकर तयार होईल मला असं वाटतंय. जुना ब्रिज बंदच करून टाकला नाही वाटतं. जुना ब्रिज शास्त्री पूल आहे जुना. मित्रांनो आता आपण पोचलो आहे संगमेश्वर बस डेपोकडे. समोर दिसत आहे ब्रिजची कामं चालू आहेत त्याच्यामुळे इथे रस्त्याची थोडी हे आहे, म्हणजे रस्ता थोडा खराबच आहे या पर्टिक्युलर पॅचमध्ये. आणि आपण इथून लेफ्ट मारणार आता आणि जाणार देवरुख साखरपा या रोडने. तर चला आता इथून पुढे आपण देवरुख रस्ता पकडूया. मित्रांनो वाजले आहेत 1:43 आणि आपण पोचलो आहे देवरुखला. इथे ॲक्च्युली मला देवरुखमधलं जास्त काय माहिती नाही, पण हा देवरुख एरिया आहे. या एरियाचं म्हणजे काही इकडे पर्टिक्युलर वाडी असेल तर त्याचं नाव नाही माहिती मला. तर आपण इथून ह्या स्पॉटवरनं राईट मारून जाणार साखरप्या साईडला. लेफ्टला काय आहे ते आपल्याला माहिती नाही एवढं. चला हा राईट मारूया आणि जाऊया साखरपा साईडला. अरे असं थोडं करतात काय.
साखरप्यावरनं राईट मारल्यानंतर आपल्याला असा रस्ता भेटतो ज्याचं काम चालू आहे रत्नागिरी नागपूर रोडचं. आता आपण चाललो आहे पाली साईडला. त्या पर्टिक्युलर एवढंच पॅच फक्त चांगला आहे, बाकीचा 4 ते 5 किंवा 6 किलोमीटर पण रोड असेल, एक्झॅक्ट माहिती नाही पण खराबच आहे. असं आहे ते डायरेक्ट ते दाभोळवरनं आपण जातो ना लेफ्ट मारून खाली वाटूळ साईडला, तिथपर्यंत हा रस्ता असाच आहे. आता आपण आलो आहे दाभोळ या गावी. आता पुढून आपल्याला मारायचं आहे लेफ्ट. या गावाला या रत्नागिरी नागपूर रोडसाठी म्हणजे हायवेसाठी बायपास म्हणजे बाहेरना रस्ता दिलेला आहे, जो आपल्याला इथून पुढे दिसतो. त्याचं पिलर्स वगैरे काम चालू आहे. म्हणजे हा गाव पूर्ण वगळून सरळ रस्ता पुढे त्या मार्गाला आपण जिथे राईट मारला होता ना, तिथे राईट म्हणजे ह्या गावासाठी जो राईट मारला होता ना तिथे जॉईंट होतो. हे बघा, माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असाल हे पिलर सगळे. आत्ता आपण पोचत आलो आहे भांबेड या गावी. भांबेडवरनं नॅशनल हायवे 66 मुंबई गोवा हायवे काही जास्त लांब नाही आहे. आता हा तरी असेल एक 10-1 किलोमीटर तरी असेल आरामशीर. एक्झॅक्टली सांगू शकत नाही तुम्हाला, पण हे आहे भांबेड गाव. मित्रांनो, आता आपण पोचतोय NH 66 म्हणजे वाटू या गावी. मुंबई गोवा हायवेला आपण होतोय जॉईंट. हा मारूया राईट आणि पुढे जाऊन आपण मारूया यू टर्न, म्हणजे ह्या ब्रिजवरती चढायला आपण चढूया. म्हणजे सरळ आपला मुंबई गोवा हायवेला लागूया राजापूरसाठी. आता ह्या ब्रिजवरती चढून आपण चाललो आहे राजापूरकडे. तर तुम्ही आता राजापूरच्या या सुसाट रोडची मजा घ्या, एन्जॉय करा हा रोड आणि याच्या नजाऱ्याची पण. मित्रांनो, जस्ट पास केलं आपण राजापूरचं CNG स्टेशन आणि ह्या ब्रिजवरती चढतो आहे. आपण पोचलो आहे, एकदम चांगल्या टायमामध्ये पोचलो आहे. 3 वाजायला काही मिनटं बाकी आहेत आणि आपण पोचलो राजापूरला. आता जाऊया आपण राजापूर मुंबई गोवा हायवेवरच्या सर्वात उंच ब्रिजवरती आपण जाऊया. मित्रांनो, ब्रिज क्रॉस करून झाला आहे. आता आपण मारत आहोत राईट इथून आणि आपण सोडत आहोत नॅशनल हायवे 66 मुंबई गोवा हायवेला. आता आपण चाललो आपल्या गावच्या दिशेने. हे माझं गाव कणेरी गाव. आता थोड्याच वेळात माझा लेफ्ट मारायचा प्लेस येईल, जिथून लेफ्ट मारून आपण जाऊया आपल्या घरी. चला, चांगल्या टायमामध्ये पोचलो आहे. वाजले 3:10. 3:15 विजय आपल्याला सोडून चाललाय त्याच्या घरी. चला.
ह्या प्रवासाचा झाला इथे एंड. आपण पोचलो घरी. गो बाय. इकडे चल खा, तिकडे काय नसतात. चला पोचलो आपण आपल्या घरी. चला येतो. आमची म्हातारी नेहमीच्या ठिकाणी बसली. काय